यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता या दिवशी मिळणार, काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या भारत सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली पीएम किसान महासन्मान निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। एकंदरीत 17 हप्ता हा 18 जून रोजी देण्यात आला होता। तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा 18 हप्ता आठवड्याची तारीख 2024 जाहीर झालेली आहे। तर पीएम किसान उत्पादक शेतकरी 2024 साठी 18व्या हप्ता जनता केंद्र आणि हप्ते की विशिष्ट तारीख अधिकृतपणे स्वतंत्रपणे नाही, पण तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की शेतकरी बांधवांनो, 17वा जो हप्ता आहे तो 18 जून 2024 मध्ये टाकण्यात आला होता। तो जो हप्ता होता तो वारसानी इथून उत्तर प्रदेश मधून टाकण्यात आला होता। तर एकंदरीत या कार्यक्रमाचं म्हणजे एकंदरीत ही योजना काय आहे, तर पीएम किसान महासन्मान निधी योजना आहे। 18 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पेमेंट मोड हा डीबीटी आहे, कारण की आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे टाकले जातात। महत्त्वाची टिप अशी देण्यात आलेली आहे की पेमेंट त्वरित प्राप्त करण्यासाठी तुमची बँक आधार कार्डशी संलग्न असणे फार गरजेचं आहे। आणि हे हप्ता जो आहे म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता मिळण्यासाठी आपली ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे, इथं देण्यात आलेले आहे। पहा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी अनेक व्हिडिओद्वारे सांगत असतो की पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी करत चला, कारण की ई-केवायसी पेंडिंग असेल तरीही तुमच्या कामाच्या वेगानं किंवा कामाच्या वेगानं सुद्धा आपण विसरून जात असतो की पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर ई-केवायसी करून घ्या। तसेच पीएम किसान योजनेची गावानुसार यादी कशी बघायची ही सुद्धा मी या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे। तर अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जा। अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर किसान कॉर्नर शोधा। किसान कॉर्नर शोधल्याच्या नंतर तुम्ही मुखपृष्ठावर प्रवेश करा, यादीमध्ये प्रवेश करा। तुमचं जो गाव आहे, जिल्हा आहे, वार्ड आहे, ब्लॉक आहे, तहसील आहे, जिल्हा आहे, राज्य आहे, हे सर्व काही म्हणजेच तुमचं एकंदरीत गाव जो आहे तो निवडा, ब्लॉक निवडा, तहसील निवडा, जिल्हा निवडा। एकंदरीत हे सर्व निवडल्यानंतर अहवाल तयार करा, याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमची गावानुसार 18व्या हप्त्याची जी यादी आहे, तुम्ही पात्र आहात का नाही सविस्तररित्या तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसेल आणि तुम्हाला जो हप्ता आहे शेतकरी मित्रांनो तो हप्ता मिळून जाईल। तर एकंदरीत ई-केवायसी सुद्धा महत्त्वाचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे OTP द्वारे तुम्ही ई-केवायसी करू शकता। तर कशा पद्धतीने ई-केवायसी करायची तर आपण आता जाणून घेऊ। तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। भेट दिल्याच्या नंतर ई-केवायसी पर्याय निवडा। ई-केवायसी पर्याय निवडल्याच्या नंतर शोधवा क्लिक करा। शोधा क्लिक केल्याच्या नंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा। तुम्हाला एका नवीन पृष्ठावर स्थित असेल तर तुम्ही आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे। शोध वर क्लिक करा। जाण्यासाठी शोध बटन वर क्लिक करा। OTP सबमिट करा। OTP सबमिट केल्या ई-केवायसी तुमची पूर्ण होऊन जाईल। तर एकंदरीत ही ई-केवायसी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता हा पुढील आठवड्यामध्ये, पुढच्या महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये, पहिल्याच आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। ही होती आनंदाची बातमी। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइबच केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।